नमस्कार, मी अश्विनी स्वागत करत आहे तुमच्या अश्विनीज किचनमध्ये। आज आपल्या किचनमध्ये कारल्याची भाजी बनवायची आहे। तर ही भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता। शिवाय ही कडू होऊ नये म्हणून खूप सारे टिप्स आहेत, आयुर्वेदिक आहे, त्यामुळे ही कारल्याची भाजी प्रत्येकाने आपल्या घरी खाल्लीच पाहिजे, माझं असं मत आहे। किती छान वाटत आहे, चला मग सुरू करूया। त्याच्यासाठी मी इथे 2 कारले घेतलेले आहेत। शक्य तुम्हाला भेटतील तर तुम्ही असेच कारले घ्या, म्हणजे पांढरी हिरवी कारले घेऊ नका। ही कारले आयुर्वेदिक असतात, शिवाय ही गावरान आहेत, त्याचे असे लांब आकारामध्ये कट करून घ्या। कारले हे आठवड्यातून प्रत्येकाच्या घरी खाल्लेच गेले पाहिजे। कडवट आहे म्हणून खात नाहीत, पण जर तुम्ही माझ्या ह्या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला ही कारल्याची भाजी कडू लागणार नाही। तुम्ही आठवड्यातून 2दा काय 4 वेळा नक्कीच खाचाल। शिवाय आयुर्वेदिक असल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात। तर असे करून मी आता एवढ्या आकारामध्ये याचे कट करून घेतलेले आहेत। तर आता एक कट केलेल्या कारल्याला आपल्याला 4 भाग लावायचे आहेत। तर 4 भाग लावताना सुरुवातीला सुरीने असा भाग लावा, जास्त आतपर्यंत घेऊ नका, नाहीतर त्याचे 2 तुकडे होतील आणि नंतर अशा उभा एक आणि आडवा एक लावा, म्हणजे त्याचे 4 भाग होतील। असे केल्यामुळे आपला मसाला याच्यामध्ये व्यवस्थित होतो। जर तुमचे कारले जास्त निबार असतील तर त्याच्या बिया काढून घ्या। तर बिया काढण्यासाठी तुम्ही साल काढायचे असते, त्याचा वापर करू शकता, त्याने इझिली निघते। चला आता इथे कारले कट करून झालेले आहेत। गॅसवरती 2 ग्लास पाणी उकळायला ठेवले। उकळी आल्यानंतर याच्यात आपली कारल्याचे ते फोडी जे आहेत ते टाकून घ्यायच्या। 1 चमचा मीठ आणि थोडेसे लिंबू पिळून लिंबाची फोड त्यात सोडून द्यायची। लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते, शिवाय ॲसिड असते, त्याच्यामुळे कडूपणा कमी केला जातो कारल्याचा आणि त्यामुळे आपल्या भाजीमधला कडवटपणा निघून जातो। 5-10 मिनटं छान उकळून घ्या। उकळले की पटकन लगेच त्याला एका झाऱ्याने साईडला काढायचे आणि नॉर्मल पाण्यामध्ये सोडायचे। यामुळे काय होते, तर या पाण्यात जास्त वेळ ठेवले तर कडूपणा आणखी त्याच्यामध्ये येऊ शकतो। पण जर तुम्ही पटकन याला नॉर्मल पाण्यात टाकले तर त्याचा कडूपणा निघून जातो। त्यासाठी तुम्ही याला थंड होईपर्यंत याच्यामध्येच राहून द्या। तोपर्यंत मसाल्याला काय घेतले, तर मी इथे अर्धी वाटी खोबरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, अद्रक घेऊन त्याचा कुट्टा बनवून घेतला। बरोबरच आता मी इथे एक ताट घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मी इथे 2-4 चमचे एवढे शेंगदाण्याचे कूट घेत आहे। तुम्हाला जशी क्वांटिटी लागते तुम्ही तसे घेऊ शकता। मी इथे 3 चमचे एवढे शेंगदाण्याचे कूट घेतले। कूट तुम्ही पाहू शकता बारीक आहे, जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक नाही। 1 चमचा हळद, इथे 1 चमचा धने पावडर आणि 2 चमचे लाल मिरच पावडर घेतली। बरोबरच 1 चमचा मीठ घेतले आणि सोलापुरी काळा मसाला इथे 1 चमचा घेतला। आता हे थोडेसे हलक्या हाताने मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। लक्षात राहू द्या, मसाला मिक्स करताना मी याच्यात पाण्याचा वापर केलेला नाही, इथे 1.5 चमचा एवढ्या तेलाचा वापर केलेला आहे। तेलाने मसाला चांगला ओला होतो, त्यामुळे पाणी वापरायची गरज नाही। आणि तेलामुळे कसं आहे की तेव्हा मसाला भरला जातो आणि तेलात जेव्हा परतला जातो ना, तेव्हा त्याचा फ्लेवर खूप छान येतो, त्याच्यामुळे पाण्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर करा। चला तर मी तुम्हाला इथे आता मसाला भरून पण दाखवते। तुम्ही पाहू शकता की ते थोडेसे मी उकडून घेतल्यामुळं इझिली त्याचे 4ही बाजू 4ही साईडला सुटत आहेत, त्यामुळं त्याच्यामध्ये मसाला भरायला एकदम सोपे जात आहे। मसाला भरल्यानंतर त्याला असे मसाल्याकडे दाबून घ्यायचे, ज्याच्यामुळे मसाला परफेक्ट आतमध्ये दाबून राहील, तो साईडला निघणार नाही। असे करून आपल्याला इथे सगळ्या फोडींमध्ये व्यवस्थित असा दाबून मसाला भरून घ्यायचा आहे। चला आता इथे माझा मसाला पण भरून झालेला आहे। भाजी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी इथे गॅस चालू करा, त्याच्यावर एक कढई ठेवा। कढईमध्ये 2 चमचे एवढे तेल टाकून घ्या। बनवलेला आपण कुट्टा जो होता खोबऱ्याचा तो याच्यामध्ये टाकून घ्या। खोबरं ही घातलेच पाहिजे, त्यामुळे कारल्याची भाजी छान लागते। चांगले परतून घेतल्यानंतर 1 चमचा हळद घाला आणि व्यवस्थित हलवून घ्या। आता याच्यामध्ये आपल्याला कारले टाकून घ्यायचे आहेत, ज्यामुळे की आपल्या तेलाच्या ह्याच्यामध्ये कारले चांगले परतले जातील। आता इथे चांगले हलवून परतून घ्या। याला चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पाण्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही असे जरी वाफवून घेतले तरीसुद्धा चालतील। झाकण ठेवून 5 मिनिटं ठेवा, नंतर काढा। तुम्ही असा जरी मसाला बनवून घेतला ना तरी पण छान लागतो। पण जर तुम्हाला हलकासा मसाला ना ओलसार पाहिजे असेल आणि चिटकून पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडे पाणी टाका। मी इथे तुम्ही पाहू शकता की साधारण अर्धी वाटी एवढं मी पाणी टाकून घेतले। एकदा व्यवस्थित हलवून घेतले। पाहू शकता पाणी आता वाटत नाही की मी टाकले होते, नॉर्मली टाकले होते। झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं शिजून दिले। तुम्ही पाहू शकता याला किती छान असं तेल सुटलेलं आहे। इतकं आपलं मसाला कारले म्हणून तयार झालेले आहे। दिसायला खूप सुंदर दिसत आहे। कुठल्याही गुळाचा, साखरेचा, चिंचेचा वापर न करता परफेक्ट असे कडू न होता बनवून झालेले आहे। ही दिसायला जेवढे छान दिसते, खायला तेवढेच छान लागते। तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। धन्यवाद।